हरिः ओं श्रीहरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। वाल्मीकि तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्वेदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्दे दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमद्गुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. भरद्वाज ऋषी ध्याना बसला, समाधी स्थितीक पोचून सर्व मंत्रोच्चारण कोरून इंद्रकर्म विश्वकर्म समेत सर्व इंद्रादी देवतेंक त्यांनी आपयला गंधर्वांक आपयला सर्व जन काही तांग तांगेल कर्तव्य करचे तशी इत्याक म्हळ्यार हांव भरताकय भरताल सैन्याकय आतिथ्य दित म्हूण म्हणला म्हूण सांगून तशी तेच भितर वायुदेव येयलो. थंड वारे जाल्ले, मोड भरलींची वत्ताचे पेट्ट उणी जाल्ले. तशी देव गंधर्वांक गेले, वीणा दुंदुबी संगीत अप्सरेंक गेले, नृत्य सकडी. तशी विश्वकर्माले एक निर्माण जाय ताई जना बसच्या एक जागने पुराय ताणे केल्ले. कशी 5 योजन विस्ताराचे भूप्रदेश सगळे ताणे समतल केले की आणि चंद तण जावचे तशी केले ताणे. तेद भितर तितले जना जाय आशिल्ले बिल्व बेल पणसू मादळ असल पुरे खावचे फल दिवचे वृक्ष कुडले आयलीच काही. तशी चैत्र रथ उद्यान येयले. कसं कसं साकड ताण सांगला पुराय आयले. अन्न सिद्ध जाला, तांकां जेवच्याक ताट्टे तयार केला, आसन तयार केला पुराय. मागीर सैन्यांक बसच्याक चंद फुल्ला तणाचे एक तणच निर्माण केला न्हू ताणें मोवाळ. तशी त्या अरमनेची एक तयार केला विश्वकर्मान. ते थंय भरत प्रवेश करता. पुराय जन त्या अरमने प्रवेश करताची पुरोहित मंत्री भरताले सकळी आमसूय येताची कडेरी थंय एक सिंहासन दवरला राया बसच्याक म्हणून. भरत त्या सिंहासना प्रदक्षिण करत खंय आणि त्या सिंहासना पूज करून आणि तुम्ही गेलं रामोस म्हणावं अनुसंधान करता म्हणून सांगून छत्र चामर वेजन पुरे स्यावा त्या सिंहासनाक करून तो त्या सिंहासना यादरा नेलारे बसता. तेद भितरी भरद्वाजाला आदेशारे पुरा जनलेद्र तांक जाय दिलेले सकडी आहार येत रस. मागिरी अप्सरे नर्तन करत रसची नारद तुंबुरू हांगेल पुरे गायन जात रस. तशी कई सकडी कंची सकडी माळा कुबेराले चैत्र रथ उद्यानांत फुल्ला माळ सकडच की ते पूर येऊन अंगरायाले मंत्रीले पुरोहिताले पुरे गळ्यांतो पडलींच काही. तशी म्हळ्यार हे पुरे तांगेल एक तपस्याचे एक हाजे निमती जेवचे तपस्या फल म्हणटात ताजे निमती जेवचे शिवाय आमगेल पळय ते आत्तां मॅजीक म्हणून करताची एक घडीक दोळ्या कणकट अशी करून हातांत करून नोट सृश्टी करचे आनीक दुसरेक ते नोट सृश्टी केले म्हणले की ते नोट करचे काही जेना आमगेल आतां धरले खाली कागदा कुडको आमगेल दोळे दिसचे ते हें तशें न्ही. हे पुरय तांगेले तपस्याचे फल म्हणले ते खाल्लेले जेविले बशिले चमकलेले ते अरमने पळिल्ले समीत अनुभव आसता आमकां. मॅजीक करतले जनान कसले दाखयले त्या पळयतना आमकां पट्टी म्हूण एक घडीचे विशय असतो तो. तशी तांणी सृश्टी केल्ले नोट करचेच्याक न्ही जायना पळय तशी हांगा तशें न्ही. ते पुराय बद्द जावन आशिल्ले विशय. तेदना तांणी सैनीक पुरय सांगताच की आंगारची लायक आमी अयोध्येकय वचुका म्हणना, रामाचोच्या दंडकारण्याकय वचुका म्हणना. हांगा भरत संतोशार आसा थंय राम संतोशार आसो आणि तांणी तांगेले एक आतां भरताले सैनी जाले इते सैनी भरताल म्हण केची मनोस्थिती आसता म्हणून सांगू जाता तांगेले वेला तांणी उलयताची.
तशी बरं अलभृती तांणी सांगता खंय ओ स्वर्ग म्हळ्यार साक्षात हेंची आमी हांगा दुखून खंय वच्चे नाका म्हूण तसली एक तांगेले सगळेची गंमत जल्लल म्हळ्यार त्या सैन्यांक मात्र भरद्वाज ऋषीन केलेले एक तिथी सत्कार तितलं लायक आशिल्लें कडेर पळयल्यार तांणी सुरेय त्या मैरेय म्हळ्यार मद्यपानान तांकां आंगाक मल येयला खंय जाल्ली थंयची न्हिदलेंच सैनीक पुराय ते दुसरी रात्री जाल्ली हेरसा म्हणटाना भरद्वाजाल्याक येवन अनुमती घेता तागेले नित्याहानीक ताणें केला भरद्वाज ऋषी आश्रमांत अग्निहोत्र न्ही करून जाल्ला तांणी थंय येवन तो निमगिता भरत आनी म्हाका वचका न्हू मुखारी म्हूण एक हांव तुमगे लागीं अनुमती घेवचे आयिल्लो म्हूण म्हणटना तो भरताक तो निमगेता तुमकां कालचे दिसाक हांगा संतोश जाल्लो न्हय मेगेल्या आश्रमाक म्हूण बाई पुराय रितीर संतोश जालें म्हाका जाल्यार म्हाका न्ही रामाले आश्रमा वचका म्हळें लाशी हांगा दुखून रामान कितली धूर आश्रम बांदून घेतला खंय त्या वच्च्या वाट ह्या पुरे म्हाका सांगतवे म्हूण म्हणटना थंय भरद्वाज ऋषी सांगताची भरता हांगा दुखून अड्डेस योजन धूर एक योजन म्हळ्यार 4 मैल 2 योजन म्हळ्यार 8 जाल्ले अड्डेस म्हळ्यार 10 मैली इतली दूर भरद्वाजाला आश्रमा दुखून अड्डेस योजन दुरांतो एक चित्रकूट पर्वत आसा आवा सांगेल रामाक थंय बस थंय खंयचे क्रूर मृग आनी आसना तूं थंयची राबची लायक म्हूण सांगून थंयच ताणें एक पर्णशाल करून रब्बून आसूका खंडीत निश्चय जावन हांव सांगेल ऐकून थंय तांणी वास करून आसूका तशें जावन तूं वचून थंय रामाक पळय आनी वापस यो म्हूण सांगून ताका रामा घेवन यो म्हूण सांगून भरद्वाज ऋषी सांगताचे रामाले निमगी रामान आयल्यार रामा घेवन यो म्हूण सांगून त्या वेळार पुराय राणयोय येवन भरद्वाजाले अनुमती घेताची तांतूय कौसल्या कडकडतरच की म्हळ्यार का अंचाण नित्राण अंचाण रामन अंचाण प्राय जाल्ला तशी ती कडकडे तरी पांय धरतरस सुमित्र तिगेल ओटोस कैकेयी तिका लज्जी जातरस म्हळ्यार सगळेची पुराय सगळे लोकां कळ्ळा आतां कैकेयी निमती राम चमकल तशी तिका लज्जी जातरस ती प्रदक्षिण करता नमस्कार घालता आनी माथी बागसून भरताल लागीं राबता तेदना भरद्वाज सांगताची तुगेल आम्मांगेल परिचय जावका म्हाका म्हूण म्हणटना तशी सांगता पळय ही पट्टमहेशी आमगेले अन्नाली कौसल्या म्हणून देवतिशी असती पळोवच्याक जाल्यार बारी दुख्खारस शोकारस रामान मच्छत लेगून सम पडटा काय न्ही उपास करतरस ती म्हूण सांगून तशी तिगेल नांव कौसल्या तिगेल लागीं रब्बिली सुमित्रा ती वय तशीची रायाली मद्ये राणी तशी ती भारी बेजारार आस म्हूण मागीर ती सांगता लक्ष्मण शत्रुघ्न तिगेले जवळ चेडूं म्हूण म्हणटा आनी तागेल्या अम्माक दाखयता आनी सांगता पळय कोणाल निमती जावन रामलक्ष्मण सर्वे तांगेल जिवनान तो कश्ट भोगतरसच की आतां वनमासू पावतरसच की करतरसच की आनी आमगेल राय दशरथ मेल्लो की तीची हिगेल निमतीची हिची कैकेयी म्हूण हिका बुद्धी उणें हिका क्रोध चड अहंकार चड आपण भारी बुद्दंती म्हूण लेखला सदा सर्व काळ ऐश्वर्यांतू लोळतली सज्जन सौजन्य म्हळेली गेले एक रक्तांतू ना म्हूण येत क्रूरकर्मी ती पापकर्मी ती हीची मेगेल अम्मा कैकेयी सगळेच आमगेल कुल कुटुंब अशी जावच्या कारणाची ही मेगेल दुख्खाकय मूल कारण हीची म्हूण सांगून ती ताका सांगता दुख्खशील वचून कैकेयील वयर कोप येवन दांत चपतकयतो त्या वेळार भरद्वाज ऋषी एक उत्तर सांगता खंय न दोषेणावगंतव्या कैकेयी भरतत्वया रामप्रवराजनम हेत चुकोदरकं भविष्यति कैकेयीन स्वताची दुष्टकार्य केल्ल्या म्हणणे आनी रामान वनवास करचे आमकां मस्त दुख्ख दित शिवाय मुखारसून ताजी निमती सुख जातरस शिवाय हिगेल निमतीची दुष्टकार्य जाल्ली म्हूण लेखूं नका रामाकय त्या वनवासा वचुका म्हूण जाल्यार तशी ताका समजावनूची विंगडजनाक बुद्धी येवची म्हूण सांगता हांगा देवानां दानवानां च ऋषीणां भावितात्मनां हितमेव भविष्यद्भिः राम प्रव्राजनादिह म्हूण सांगला म्हळ्यार परमात्माक कोण उपासन करता की आराधना करता की
तसल देवती जव दानव जव ऋषी जव ತಂಗ ಪುರಿ ಜನಕ್ಕೆ ರಾಮಾಲ ವನವಾಸ ನಿಮ್ತಿ ಲಾಯ್ಕ ಜತ್ತಾಮ ಹಂಗೆ ದಾನವ म्हळ्यारी दानव कोण देवाक परमात्मा उपासन करताची दानवांक परमात्मा म्हणून जाल्यार ಕೆಲವ जन शापा निमती दानव कुलांतू जन्मा येवचे आस पुडली जन्मांतू तांणी लायक मनीस जावन आशिल्ली ಕೆಲವು शापा निमती दानव कुलांत येता जाल्यार तांकां तांगेले एक पूर्वाचे स्मरण वचनान अशी त्यांनी देवाला आराधन करता रस्ताची दानवाल कुलांतो ऐलरी तशी अनेक कसं म्हळ्यार कैकेयीन कसं केला तीन तशें कसं वायट करनी न्हय म्हूण आमकां एक रितीर दिसल्यार निजावन तीन केल्लें काम दुश्ट तें इत्याक म्हळ्यार मंतरेल उपदेशा निमती तीन तसल काम केल्लें म्हूण म्हणटाचें तशी जाल्यार ती निमित्त मात्र जावन आशिल्ली मंत्र मुख्य कारण म्हणून ती तेदना मंतर स्वभावत दुश्ट जाल्यार तिका दूशण करता तिका मारल्यार पाप येना तसल पुराय बुद्धिवाद न्हय तसल पुराय रितीर तिका पळोवका म्हूण सांगून म्हणटात न्हय तशी हांगा कैकेयीन केलेलें कसलें दुश्ट कार्य न्हय म्हूण सांगून भरद्वाजान सांगचें आसा ती एक कसं म्हळ्यार विधी चोदन तें तिगेले निमती तें काम जेवचें आशिल्लें ती निमित्त मात्र म्हूण सांगून तशीच रामानय लक्ष्मणान उलयतना पळय सांगचें आसना न्हय ती निमित्त मात्र तशें जावन तिणें असल काम केलें तें तूं दुख्ख करून जें तिका कसलें उलोचनात जा म्हूण सांगून तशें आतां भरद्वाजान तांकां अनुमती दिल्ली रामाल आसूची जागो तांकां कळ्ळो आनी मुखार वचका तशें जाल्यार भरद्वाजान अनुमती दिलेली निमतीची आमकां मुखार वचचें जाल्लें मात्र न्हय भरद्वाजानाची राम लक्ष्मण खंय आस म्हूण निश्चय जावन सांगलें न्हय हाका संतोश जालें भरताक वापस तांणी मुखार वताचें आनी ಒಟ್ಟು एक ಸ್ವಲ್ಪ ಯೋಜನ ದೂರ ನ್ಹय तशी कौसल्या तसले राणी मासाचे बैल मनशे तांणी पुरे वाहन चडलें बरलेले तारले पुरे भरत शत्रुघ्न तांणी पुरे तो पल्लंकीर बसता आनी रथार बसले तांणी पुरे मुखार वतर आसाची तशी व्हड सैन्य न्हय त्या वेळार ते चित्रकूट वाटेरी हें सैन्य सगळें वतना थंय ಸ್ವಲ್ಪ हस्त्यो दार्ले हस्त्यो सलग म्हणटात त्या गुंतर आशिल्ली तांकां बैंजत खंय सैन्याचे शब्द न्हय तांणी धांवताची करडी धांवताची जिंकी धांवताची पुराय जन भिवून धांवताची भरताक मात्र सुತ್ತमुತ್ತ प्राणियान धांवचे न्ही पळयतना संतोश जाता संतोश जावन तो तागेलें सैन्य आवडटा आनी प्रयाण केलां हांगा सगळींच सैन्य त्या रानां भितर वतरच की त्या वेळार त्या रानांतू सुमार दूर थंय तें सैन्य वतर आसतना धूळ येतर आसा वयरी पांयाचे अश्वा पांयो घोडे पांयो रथाचक्र मनशान चमकुचे तें कांय डांबर रोड कॉंक्रीट रोड आनी न्हय न्हय धुळी वाट धुळी वतर आसा त्या वेळार सुमार दूर वतना आयास केलें की तांकां वशिश्टालें निमगी तर आसा आयास केला म्हाका जाल्यार भरद्वाजान सांगिल्लें चित्रकूट प्रदेश हेंची म्हूण सांगून म्हाका वय म्हूण दिसता ही मंदाकिनी न्हंयशी दिसतरस म्हाका तशी आतां आमी चित्रकुटा वयरीची वतरस सकी म्हूण सांगून दिसता महर्षी हांव सांगिल्लें सममे चित्रकुटा वाटेरी आमी आसत न्हय म्हूण सांगून वशिश्टा लागीं तो निमगिता त्या वेळार वय वशिश्ट सांगताची वय आमी आनी लागीं आयलीची रामा लागींच आयलीची म्हूण सांगून आमकां दिसता म्हूण सांग तेदना तो भरत तागेले सैनिकांक सांगता तुमी रानांत एकडे तेकडे प्रयाण करायची खंय ज्यो राम लक्ष्मण दिसतावे म्हूण पळय म्हूण त्या वेळार तांणी राना भितर प्रवेश करताची मस्त कडेन सोयताची एक कडेन धुंवर येतना तांणी सांगताची मनुश्य नातेल कडेन धुंवर कशी येवचें हांगा मनुश्य आशिल्ले देखून धुंवर येतर आसा म्हळ्यार उज्ज घालतात थंय म्हणटना हेंची कडेन राम लक्ष्मण आसच्या पुरोची म्हूण सांगून न्हय मागीर आतां पक्का न्हय राम लक्ष्मण हांगा न्हय म्हूण जाल्यार खंयची एक तपस्वी जन थंय आसुका म्हळ्यार वय न्हय तांकां निमगेल्यार राम लक्ष्मण खंय आसा म्हळ्यार कळता न्हय म्हूण त्या वेळार भरताला येवन तांणी सांगताचें शेश म्हणून तेदना तांणी तो म्हणटा भरत तुमी हांगाची ಸ್ವಲ್ಪ वेळ बैशाचे मुखार येवची नाका आमी वताच तशीची सुमंत्रू अशोकू ते पुरे त्यांनी मेघलोटू येताची म्हूण सांगून तो सांगतर आसा भरत तशी
सुमंत्रो धृतिरेवच म्हण म्हणलं तिथली धैर्य रे अहमेव गमिष्यामि सुमंत्रो धृतिरेवच धृती म्हळ्यार रे सुमंत्राले नाम म्हण सुमंत्रो धृती म्हळ्यार सुमंत्रो धैर्यारस म्हळ्यार हांगा समदिसना म्हळ्यार लिखून सुमंत्रा म्हळ्यार धृती तागेले अन्नेक नांव धृती म्हूण सांगून म्हूण सांगून तशी भरतान ये पुराय जनाले कई कसं कोरका कोण कई रबका म्हणून सांगता सैनीक पुरे थंय राबलेंची भरत मात्र कई दुखून धुवर येतरस त्या कಡೆ पळीतरस हांगा भरतू इतली जनांक घेवन चित्रकूट पर्वतादी कಡೆ वतरस थंय चित्रकूट पर्वतांतू रामो सीतेक चित्रकूट दाखयतरस इतका म्हळ्यार तिगेले पाप तागेले मनान तो आनी कितली काळमी गेलो राबुका 14 वर्स वनवासा राबुका न्हय तिगेले मनाक मस्त दुःख जावनासच्या पुरो तिका संतोष जावका म्हूण सांगून तो सगळे चित्रकूट पर्वत दाखयतरस कितले चंद पर्वतच पळय हांगा जाय जाल्यार फलपुष्पाचे वृक्षसची कसं जाय जाल्यार सांगतो तुका वाहन दिता एकडच्यान पळय जलपात उदक तुका हांगा तुगेल्या आश्रमा लागींची न्हंय तुका न्हांवच्याक तशीच तुगेले संध्योपासनांनी करच्याक सकडी वारीची सुलभ हांगा तशी हांगा 14 वर्स 14 दीस जातले सीते आमकां कसले दुःख जायचना तुका हें छंदशील चित्रकूट पळयता तुगेले मना आह्लाद जातले अशी पुराय तिका समाधान जावच्याक सकडी ते चित्रकूट पर्वत दाखयतरस फुल्लां झाड्ड सकडी आशिल्ले सकडी दाखयता मात्र न्ही सांगता पळय कुबेराले अलकापुर इंद्राले अमरावती उत्तर कुरु प्रदेश म्हळ्यार स्वर्ग म्हणटाचे आमी थंय पुराय कसन चंद आयस पळय ताजी पशी चड हे चित्रकूट पर्वत आसशी दिसता म्हाका तशी 14 वर्स हांगा एक आमी वनवास म्हूण लेखचे पशी विहार आयल्यांचे म्हूण लेखया तेदना मुखारसून आमी संतोश मनारी वचूं जाता अयोध्येक दुःख भोगलीचें म्हूण जाल्यार अयोध्ये वतना आमगेलें मन मस्त कल्मश आसता तशें जावचें नज म्हूण सांगून सीतेक समाधान करून सांगता मंदाकिनी न्हंय दाखयता त्या न्हंयतू ते पुराय हंस कारंडक पक्षी पुरे आसूचे दाखयता आनी सांगता ह्या मंदाकिनी न्हंयतू सर्व ऋषयो न्हांवच्या येताची व्रतानुष्ठान करतल जन सूर्योपासनेक पुरे हांगा येताची सकडी तो चंद तिका चंद ते सगळे चित्रकूट पर्वत बद छंदस त्याची तो दाखयतरस तशी मंदाकिनी न्हंय म्हळ्यार ताजेक मंदाकिनी म्हूण म्हळ्यार न्हंयतू सर्व पाप नाश जाता म्हूण म्हणटाची ह्या न्हंयतून हाल्ल्यार तशी तूं ह्या चित्रकूट पर्वतच अयोध्या सरयू न्हंयची मंदाकिनी न्हंय म्हूण लेखून 14 वर्स तूं हांगा राबुका म्हणटा आनी म्हणटा पळय लक्ष्मणूय म्हाका विधेय जावन मिगेलोटू तो संतोशार हांगास म्हणटा तशी तुवें मिगेलोटू संतोशार आस म्हूण जाल्यार म्हाका अयोध्ये आमी नाची म्हूण म्हळेलें दुखय म्हाका जायना सीते तशें तूं संतोशार हांगा आसूं म्हूण सांगता तशी मागीर तशी तिका संतोष जातरस ती खुशी जातरस थंय बैशील तेदना तांणी अशी उलोवन बैशील तेदना भरतान सैनी घेवन आयिल्ले ताजे शब्दूय लाग येता जनान उलयील बरी रथ आयल्या बरी हे पळय शब्दूय येता मात्र न्ही धूळूय वयर थंय वतरस सर्व अरमनेंतले प्राणी पुरे प्रक्षुब्ध वातावरण जालें की तांणी पुरे खंय धांवलींची रामाक आश्चर्य जालें एकपंत वातावरणांत अशी विपरीत कसं दिमती जाल्लें म्हूण सांगून उठान राबून आयकतना ताकाय एक व्हड सैन्य येयल्या बरें तांणी राय न्हय तांकां सैन्य येवची शब्द कशी पुरे कळटा त्या वेळार सुमित्रा नंदन जेवणाशी लक्ष्मणा लेगीत राम सांगतरस लक्ष्मणा हांगा कीच वातावरणांत एक वैपरीत्य जाल्लें कसं कीश कडेन शब्द आयकता म्हाका एक व्हड सैन्य हे कडेन येतरस अशी दिसता न्हय खंयची एक सैनिक घेवन रायकी राजकुमारकी भेट करूं हांगा येयल्यान दिसता म्हाका कसं म्हूण कळना लक्ष्मणा तूं एक वग्गी कसं म्हणून पळय म्हूण लक्ष्मण कसं करता पळयता सुत्त पळयतना एक व्हड सालवृक्ष आशिल्लें तर तें तशी तो वयर जेवन बसता सर्व दिकूय पळोवन कसो पळया म्हूण सांगून पूर्व दिक्काक पळयतना कसलें दिसना उत्तर दिक्का कडेन पळयतना एक व्हड सैन्य ताका दिसता
त्या लक्ष्मण रामाला सांगता, अण्णा हांगा एक ओड सैन्य येयला उत्तरा दिका दुखून म्हूण सांगता ना तेदनात आनी सांगता तूं हांगा दुवर येतरस तुगेलो अग्नी वडबाई सीतेक भितर पेटया तुवय बिल्लू बाण घेवन यो कवच धारण करी म्हूण म्हणटा. तेदन राम सांगता लक्ष्मणा पळय ते सैन्य कोणाला म्हूण सांगून दिसता बे पळय म्हूण. तेदन लक्ष्मणा कोप येयला. ते सैन्य गुरगुरान पळयता तो कुरकुरान पळयता कोणाला आसच्या पुरो फुडले ताका कळटा. सांगता अण्णा थंय खंय की अभिषेक करून घेतला राज्याभिषेकू आनी खंय आमगेली निमती कंटक येतकी म्हूण म्हणेल भंयान निष्कंटक राज्य करचे खातीर आमकां वध करचे का दिसता. कैकेयी पुत्रू भरत आईल दिसतरस तशी ते मात्र न्ही त्या रथान तूं एक खंयची नाळ कोविदार म्हणटाची ते ध्वज दिसतरस ते ध्वज आमगेर कुलाचे चिन्ह नव्हे तेशच्याव न्हू यो भरतूची विंगड कोणय न्ही मस्त व्हड सैन्य येयला अश्वसैनिक असची गजारोही असची पदाती असची म्हाका आतां खंयची सांगचें कसं सांगचें रथूय आसा मस्तू तितली सैनी घेवन येयला भरत खंय की आमगेलें युध्द करूंक आसतलें तेशच्यान रामा आमी बिल्ल बाण दवरून आमी येतर जाग्यार राबुया तांणी येत येता तांगेले वयरी बाण सोडया जेव्हा हांगाची आयुध दवरून हांगा राबुका जाता आमी कसो करका तूं सांगिल तशीची आव करता. आतां ताका वध करचेची सम म्हूण म्हाका दिसतरस कित्याक म्हळ्यार रे रामा कोण अपराध केला तांकां वध केला रे पाप येना म्हणस. भरत खंय की पुड दुखून खंय की उठूं मेळ्ळा तो धर्मत्याग केला ताणें तेशच्याव न्हू आतां अपास आमकां मारचे खातीर आयला तो. तशी अण्णा सुरवेक आमी तांकांची मारया आयची दिसाकची बुंत दुखून सर्व कळंक निर्नाम करुया आमी म्हूण सांगून लक्ष्मण उलयतरस रामाले आलोचन कसलें म्हूण म्हणलें तो आयकुचार ना. तो सांगता तसो आजीच हांव हें सर्व सैन्य मिगेलें बाणान मर्दन करून सगळी चित्रकूट पर्वतांत रगत देवन वची तशी करता. हस्ती घोडे पदाती सैनिक रथू कसले असो सर्व पुड्डी पुड्डी करून सोडता. आज एक महायुद्ध जावो अण्णा हांव भरताक सैन्य समेत मारन सर्व नाश करता तांगेले म्हूण सांगून तो लक्ष्मण सांगता तेदना राम सांगता लक्ष्मणा तितली खूब नाका पळय आमी युद्ध केला वे आमी युद्धाक आपयला भरताक ना न्हय त्या वेळा भरतान सैन्य समेत येयले तो युद्धा खातीर येता म्हूण लेखूयत जाल्यार आमी तागेले सुद्दिक नाची युद्ध करताची म्हणून सांगनी तोची स्वयं आयला जाल्यार युद्धा खातीर न्हय म्हणटना तो धनुर्धर जावन आसच्या पुरो व्हड सैनिक घेवन आसच्या पुरो युद्धा खातीर आयलो न्हय म्हूण जाल्यार आमी धनुर्बाण दवरून कसलें राबचें. मागीर एक कसलें म्हूण म्हणल्यार पळय अण्णान एक उत्तर सांगले कडलें ओपून हांव रान्ना आयलो आतां हांव जावन हांव ताणें युद्ध करचे पयशी फुडें हांव शस्त्र काडल्यार भरता मारले राज्य लोभा खातीर म्हूण म्हणलें अनेक अपवाद येता म्हाका तेशच्याव न्हू म्हाका नाकाचे नाका हे विशय सुरवेक हांव धर्म अर्थ काम सकळी त्याग करून समस्त राज्य भरता खातीर सोडून हांव हांगा आयला न्हय तेशच्याव न्हू पळय म्हाका तुमगेल प्रितीची होड म्हगेल भावंडांगेल प्रिती होड तुमी सुखार संतोशार आस म्हळ्यार म्हाका तेवूय होड म्हणटना म्हाका राज्य नाका. आतां भरताक तें राज्य घेवन संतोशार तो आसता म्हणजे म्हाका कसलें राज्य तो संतोशार आसो तेशच्याव न्हू लक्ष्मणा म्हाका राज्य जायी म्हूण जाल्यार हांव खंयची कशी जाल्यार राज्य करता आशिल्लो जाल्यार म्हाका हें आज भरता आमी मारल्यार अधर्म जाता म्हाका तें नाक्काचें नाका म्हूण सांगतरस एक विशय आसा लक्ष्मणा सुरवेक कोप सोड आमी ह्या रितीर आलोचना करुया. भरताक केन्नाय भावंडाल वयर मस्त मोग वय बे म्हणटना तो आमगेलो द्वेश कशी जातलो खंय की तो अयोध्या आयलो अयोध्ये येतना आमी रान्ना चमकल्ले विशय ताका कळ्ळे ताका कुलाचार गोत्तस धर्म गोत्तस म्हालगडचेर डाकपट्ट दिवचें म्हूण म्हणलेले विशय आलोचना करून तो म्हाका पळोवचे खातीर आयला शिवाय विंगड कसले ताका उद्देश आसा इश्ना म्हूण म्हणलेलें म्हाका दिसतरस कैकेयी वयर ताका मस्त खूब येवन आसच्या पुरो आनी तुका जेवो म्हाका जेवो भरतान हाजे पयशी फुडें कसलें केला वे ना न्हय इत्याक इतले संदेह करता तागेले वयरी इत्याक तुका तागेले वयरी भंय तेशच्याव न्हू पळय कसलो विशय म्हूण समो कळते भरता आमी उलोवचानच म्हाका ताजे निमती बेजार जाता म्हूण सांगून. तशी
लक्ष्मणाक हांगा तो शेष नागून मे ताका रामाल वयरी निर्मल भक्ती तागेले ताका रामाल वयरचे भक्तीन तूं तागेले कसले स्वार्थ ना कसले ना निर्मल प्रिती तागेले ताका तेच्यावन कोण तागेले परमात्माल वयर द्वेश करता तो तागेले द्वेशी कशी आमी मुख्य प्राणाले विशय म्हळ्यार भीमसेनाक आनी कृष्णाक म्हळ्यार भीमसेनाक कृष्णा द्वेश केलेले जनाल वयरी द्वेश शिवाय भीमसेनाक कसले अपेक्षा ना आशिल्ले तशी हांगा लक्ष्मण निर्मल भक्तीच्यो देखून ताका तागेल वयरी भरतान द्वेश केल्यार सैसूच्या जाता रामाल वयरी भरतान द्वेश करून नज लक्ष्मणाक भरताक रामाल वयरी प्रितेस म्हणून गोत ना म्हणणे गोतस जाल्यार तत्काल रामाक कसले अपाय करत की जतल की म्हणलें भय्यान भरता मारया म्हूण ताणें सांगचें तितलेची तशी राम ताका सांगून दितरस खंयचेय विपत्ते चरडून तांगेला अन्न मारतावे एक भावान भावाक कशी मारचे तशें न्हू तूं नाकाचे नाका भरताल वयरी युद्ध करचें वचचें नाका पक्कनी तुका राज्य जावका म्हूण आश आशिल्लें सांग त्या वेळाक भरताल निमते आमकां पाय जाता म्हूण सांगून भरता मारची आलोचना त्या रितीर आसल्यार म्हळ्यार राज्य म्हाका जावका लक्ष्मणाक राज्य जावका म्हूण लक्ष्मणाल मनांत आसून भरता मारची आलोचना एकत्र अशी गुंडान सांगता म्हूण जाल्यार तूं मिगेला सांग एक उतरां रामा भरता लागीं सांगता लक्ष्मणा राज्य सोड दी ताका राज्य जावका म्हूण सांगता आमी एक उत्तर उलयलें पुरो भरत कुडलें जायत म्हणटा न्ही राज्य तुका दिता म्हूण म्हणटना न्ही जावन लक्ष्मणाक रामाल वयर मस्त प्रितीन ताणें इतलें उलयलें जाल्यार ताका लजी जाली रामान अशें सांगतना ताका म्हूण म्हळ्यार ताका राज्या वयर बद आशिना अण्णान म्हाका राज्या वयर आशास म्हूण लेखले वे म्हणलेल्या विशयान ताका एक लजीशी जालें तो सांगता अण्णा कसल विशय म्हूण पळया म्हूण तुगेलें निमगेले शिवाय म्हाका येतसल कसलेची अपेक्षा ना आशिल्लें म्हूण सांगता तेदना राम सांगता कांय व्हड न्ही आतां बरो तूं आयलावे कोण येयलावे म्हूण एक पंचम आलोचना करया कोणेय येवो आमी भरत येयल्यार आमकां भरताल निमती कसलेची अपायस म्हूण आत्ता कसले लेखचे नाका तूं तोग्गू देव तशी तूं तेदना लक्ष्मण गुंडयत के एकत वेळे अनुजव स्वर्गार दुखून देवन येयला म्हणटा सांगता राम ना अण्णा येयल जाल्यार श्वेतछत्र दिसता आशिल्लें अन्नाल छत्र श्वेतछत्र हे श्वेतछत्र न्हय हे रथार श्वेतछत्र ना तशें न्हू दशरथ न्हय तूं आतां रकार दुखून तग्गू देवा हांव तुका कसं सांगला पळय तशी तूं करी म्हूण म्हणटा तेदे भितरी भरत पावला थंय येवन रामाल आश्रमांत मिगेल सैन्या निमती कसले रामाक बाधक जावच्या नज म्हूण सांगून एक योजन धुरांतूची सैन्य राबयता आनी रामाले आपणान वच्चें म्हूण सांगून तो आलोचना करता तशी खंयची एक सैन्य राबयला आनी पुरय रथाक बरलेल्या जनाक पुराय आदेश दिता कोणीय मिगल वटेवचें नाका हांव चमकून वता रामा पळोवच्याक म्हूण सांगतरस शत्रुघ्ना लागीं सांगता पळय जाल्यार तितले बगी ह्या गुहाले बेड सैन्य येयला न्हू तांगेल वटू खंयचे कडेन राम आसच्या पुरो म्हूण सांगून एक वगवगी सोदी म्हूण म्हणटा रामूय गुहूय सोदितलो म्हूण म्हणटरस न्हय रामू न्हय लक्ष्मणू आसल्यार तेंची सीताय आसता म्हळ्यार लस तशें न्हू जाल्यार तितले बग्गी तांकां सोदुका म्हूण सांगून तो पुराय जनाक आदेश दितरस बारी दुर्गम्य अरण्य हें मस्त ಸ್ವಲ್ಪ कश्ट जातलें राम खंयस म्हूण सोदुच्याक जाल्यार येतर रुखार जेवो बैसले म्हूण जाल्यार थंय रामाल आश्रम म्हळ्यार राम खंय जेवो आश्रम कोण राबलावे म्हूण म्हळेलें कळटा म्हूण सांगून तशी बरो तोवय एक येतर जावन आशिल्लें सालवृक्षा तुदीर वतकय थंय पळयतना एक कडेन आश्रम आसा थंय देखून अग्नी येतर आसा भरत थंय राना मध्ये एक आश्रमशी आशिल्लें थंय दुखून दुवर येवचें पळोवन हांगा मेगेले अण्ण राम आसच्या पुरो म्हूण म्हळेलें ताका मना आयलें बारी संतोश जालें तो सैन्यांक थंयची राबोवन म्हाका वो थंय एक कडेन राम अशी दिसतरस हांव वचून रामा पळोवन येता म्हणटा गुहाक सांगता तूं मेगेल वटू यो म्हूण सांगून आनी गुहाक घेवन रामान आसच्या पुरो म्हूण लिखिल्लें तें दुवर येवचें जाग आसा पळय आश्रमांनी आसूचें थंय भरत वतरस पायच्या दिसाक काणी कसो जाता म्हूण म्हणलेलें पळया आमी
आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुमुख्य प्राणाल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.